इम्तियाज जलील यांची तिरंगा रॅली मुंबईच्या वेशीपर्यंत म्हणजे कसारापर्यंत सध्या पोहोचलेली आहे। त्यांच्यासोबत यावेळेला आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला, आपण पाहूया। मुंबईच्या दिशेने रवाना होते, इगतपुरीपर्यंत आता तिरंगा रॅली पोहोचले। माझ्यासोबत स्वतः इम्तियाज जलील आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू। इम्तियाज भाई, नितेश राणे बोल रहे थे, नितेश राणे बोलताय मी ज्या इथे हिंदू समाजाच्या बाजूने लढतोय, तुमच्या हातामध्ये जे संविधान आहे, तिरंगा आहे, ते शोभत नाही। माझ्या हातात माझ्या शोभत नाही। माझ्या हातामध्ये काय शोभतो, मला ह्याचे सर्टिफिकेट असा गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून घेण्याची आवश्यकता नाही आहे। ते राणे कोण आहे सगळ्यांना माहीत आहे। तर त्यांनी मला उपदेश देण्या अगोदर तो स्वतः काय आहे, त्याच्या हातात आणि त्याच्या तोंडात काय आहे हे त्यांनी स्वतः त्याचा आत्मपरीक्षण करावं। आपली मागणी आहे की अटक करावी नितेश राणे किंवा रामगिरी महाराजांना, मात्र ते दोघंही भूमिकेवर ठाम आहेत। एक तर माझी मागणी नाही आहे, या राज्यावर प्रेम करणारे आणि या राज्याची एक संस्कृती जे होती, जे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांचा एक पुरोगामी महाराष्ट्र याची ओळख होती। हे असे घाणेरडे लोक जेव्हा सत्तेमध्ये आले तर किती माज आली आणि ते काय काय बोलू लागले हे सगळं महाराष्ट्र बघत आहे। आणि फक्त एक मी इम्तियाज जलील बोलत आहे असं नाही, या राज्यामध्ये राहणारे अनेक असे नॉन मुस्लिम सेक्युलर लोक आहेत, त्यांनाही हे चांगलं वाटत नाही। आम्ही सरकारला संधी दिली होती की त्याच्यावर कारवाई करा काहीतरी। खुलेआम बोलतो ते की मुस्लिमांना मशिदीमध्ये घुसून आम्ही चुन के मारेंगे करके, म्हणजे हे काय पद्धत आहे का बोलण्याची? आणि त्याच्यावर काही कारवाई करणार नाही। आम्ही का ऐकण्यासाठी बसलेले आहे का घरामध्ये? मी कोणत्या दुसऱ्या पक्षाचा नेत्यासारखा नाही आहे की जे काही ऐकतील आणि घरी बसून ते त्याचा विरोध करतील। वेळ आली तर रस्त्यावर येण्याची मी रस्त्यावर आलो आणि सरकारला आता संविधान देण्यासाठी चाललेलो आहे मी। रामगिरी महाराज म्हणताय की मी देखील आहे, जे भूमिका घेतली होती ठाम आहे। काय नेमकी आपली भूमिका असेल, त्यांनी देखील आपल्या तिरंगा रॅलीवर भाष्य केले। मी काय आहे की रामगिरी सारखे हे भोंदू बाबा हर चौथ्या गल्लीमध्ये आपल्याला मिळेल। आता हे लोकांनी धंदा केलेला आहे, लोकांचे अट्रॅक्शन घेण्यासाठी काहीही बोलायचं, काही वक्तव्य करायचं। तुम्ही बोलण्याच्या अगोदर त्याच्यावर काही हे केलं होतं का, रिसर्च केलं होतं का? तर कोणीतरी सांगितलं आणि समजा काही असेलही, तुमच्या प्रवचनामध्ये जे लोक येतात ते माणूस म्हणून कसा जगायचं आहे हे ऐकण्यासाठी येतं। दुसऱ्या धर्मामध्ये काय चाललेलं आहे, अरे तुझ्या स्वतःच्या धर्मामध्ये काय चांगलं आहे हे लोकांना सांग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।